नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। अग्निवीर भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आज जर आपण बघितलं त्या ठिकाणी तर तुमचे जे काही AR वाईज आहे ते नोटिफिकेशन आलेले आहे। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी पात्रता दिली गेलेली आहे की कोणत्या ट्रेडसाठी काय काय पात्रता लागत असते। त्याचबरोबर थोडासा बदल म्हणजे मागच्या ज्या काही अग्निवीर भरतीच्या जाहिराती येत होत्या त्या जाहिरातीपेक्षा थोडासा एक मोठा बदल या भरतीमध्ये केलेला आहे, या जाहिरातीमध्ये केलेला आहे। तोच बदल आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुमची परीक्षा कधी असणार आहे। आता भरपूर विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करताय, पण त्यांना हेच माहिती नाही की आपली परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असणार। त्याचबरोबर वेगवेगळे जे काही अग्निवीर भरतीमध्ये ट्रेड असतात, पोस्ट असतात, त्यानुसार काय पात्रता असते, कोणकोणते विषय असतात, आपण कोणत्या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्याचबरोबर ह्या जाहिरातीमध्ये नेमका काय चेंजेस झालेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट की परीक्षा कधी असणार आहे। तर लक्षात ठेवा, तुमची जी काही परीक्षा इथून पुढे 2 ते 3 महिन्यांना होणार, म्हणजे जवळपास जूनच्या आसपास शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा होत असते। अगोदर रॅली होत होती, म्हणजे अगोदर तुमची फिजिकल एक्झामिनेशन घेतली जात होती, नंतर पेपर व्हायचा, पण आता एक्झाम घेतली जाते आणि ती एक्झाम ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होती आता, म्हणजेच कम्प्युटरवरती तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम द्यावी लागत असते। ती एक्झाम तुमची शिफ्टमध्ये होत असते, कारण भरपूर सारे विद्यार्थी असतात। मग कुठेतरी जो काही तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, ज्या ॲरोमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला 2, 4, 5, 6, 10, 15 दिवस तुमची त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे, बरोबर आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं तर एक्झाम कधी होईल म्हणून मी तर 1 जून ते 15 जून यांच्या दरम्यान तुमची एक्झाम होण्याची 90% 99% शक्यता आहे। त्याच्यानुसार तुम्हाला इथून पुढे किती दिवस भेटणार आहे, आता फेब्रुवारी आता जवळपास गेला समजा, कारण फेब्रुवारीचे 12-13 दिवस झालेले आणि इथून पुढे फेब्रुवारीमध्ये अगोदरच ऑलरेडीच कमी दिवस आहे, कमीच दिवस आपल्याकडे बाकी आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 12-15 दिवस तुम्हाला प्लॅनिंग करायला जाणार आहे, कशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे। मग तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील, PYQ तुम्ही बघणार, नेमकं बरेच विद्यार्थी नवीन असतात, त्यांची पहिली भरती असतं, मग बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या लक्षात येत नसतात, सिलेबस त्यांना कळत नसतो। त्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कोणतं नियोजन केलं पाहिजे, कोणतं पुस्तक आपण वापरलं पाहिजे, कोणती बॅच घेतली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू। त्याचबरोबर या भरतीमध्ये पात्रता थोडीशी चेंज झालेली आहे, ती सुद्धा आपल्याला बघायची आहे। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना सूट दिली असती, हाईट मध्ये सूट दिल्या जात असते, त्याचबरोबर परीक्षेमध्ये जे काही मार्क आहे ते मार्क वाढवून दिले जात असतात, बरोबर आहे। त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। त्याचबरोबर परीक्षा पद्धत काय असणार, सिलेक्शन प्रोसेस काय असणार, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। तुमची कोणती अडचण असली किंवा तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असली तर कमेंटमध्ये नक्की विचारा। तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे, जेणेकरून जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांच्या प्रत्येकाकडे ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन जाणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यम मधून अग्निवीर भरतीची तयारी करायची आहे, आता अगोदर काय होत होतं, तुमचा पेपर फक्त हिंदीमध्ये होता का अग्निवीर भरतीचा, पण आता तुम्ही मराठीमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकतात। मग ज्या विद्यार्थ्यांना जी की आपली मराठी मातृभाषा आहे, लहानपणापासून आपण बोलत आलेलो आहे, मग जे काही दुसरे मुलं होते, समजा अदर स्टेट मधले मुलं होते, त्यांची जी काही मदर टंग आहे म्हणजे मातृभाषा आहे तीच हिंदी होती आणि पेपर सुद्धा हिंदीमध्ये। मला सांगा, तुम्ही लहानपणापासून जी भाषा बोलते ती भाषा तुम्हाला जास्त कळणार आहे का हिंदी तुम्हाला जास्त कळणार आहे? तर जी भाषा तुम्ही लहानपणापासून बोलती ती भाषा तुम्हाला चांगल्या प्रकारे कळणार। मग ते जे मुलं आहे त्या मुलांना त्या ठिकाणी फायदा व्हायचा, म्हणून आता काय झालं की तुम्ही मराठीमध्ये परीक्षा देऊ शकता अग्निवीर भरतीचे। बऱ्याचशा सेंट्रलच्या एक्झाम मध्ये तुम्ही मराठी भाषा निवडून, मराठी माध्यम निवडून मराठीमध्ये परीक्षा देऊ शकतात। महाराष्ट्राच्या मुलांनी शक्यतो मराठीमध्येच पेपर द्यावा, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न असतात ते वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न लगेच त्या ठिकाणी लक्षात येत असतात। मग मराठी माध्यमातून तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती एकदम स्पेशल बॅच उपलब्ध आहे, ऑनलाईन बॅच असणार आहे। या बॅच मध्ये आपण तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बेसिक टू ऍडव्हान्स शिकवणार आहे। रोज लाईव्ह लेक्चर याच्यामध्ये असणार आहे, बऱ्यापैकी सिलेबस तुम्हाला शिकवलेला सुद्धा आहे। याच्यामध्ये तुम्हाला आपण टेस्ट देणार आहे, नोट्स देणार आहे। त्याचबरोबर सगळी जी काही टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे ती वेगवेगळ्या पदाच्या मुलाखती दिलेल्या मी स्वतः सुद्धा असणार आहे। आर्मी अधिकारीसाठी जो काही एनडीएचा पेपर घेत असतात त्या एनडीएचा पेपर उत्तीर्ण करून मी एसएसबी इंटरव्ह्यू असतो पुढे दुसऱ्या फेज मध्ये, तो एसएसबी इंटरव्ह्यू दिलेला आहे। म्हणजे सांगायचा अर्थ हाच की तुम्हाला जी काही सगळी टीम शिकवायला असणार आहे ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली, त्याचबरोबर वेगवेगळ्या पदाच्या मुलाखती दिलेली टीम शिकवायला असणार आहे। ही बॅच केली म्हणजे नक्कीच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं एवढं लक्षात ठेवायचं, कारण अशा पद्धतीनं जो काही कंटेंट आहे तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही करणार। ठीक आहे, ऑफर मध्ये सध्या ही बॅच फक्त तुम्हाला 200 रुपयाला मिळणार आहे। 200 रुपये आपल्यासाठी मोठी गोष्ट नसती, ठीक आहे, आला लक्षामध्ये। आपण तर 300-350 रुपयाचं रिचार्ज मारत असतो, 200 मध्ये आपल्याला एका वर्षाची बॅच भेटणार आहे, त्यामध्ये सगळा जो काही अग्निवीरचा सिलेबस आहे तो तुमचा कव्हर होणार आहे। ठीक आहे, बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2-3 दिवसानंतर आपलं मराठी माध्यम मधलं अग्निवीर भरतीचं पुस्तक येणार आहे। बऱ्याच ठिकाणी अग्निवीर भरतीचं पुस्तक त्या ठिकाणी आहे पण ते हिंदीमध्ये, मग मुलांनी अभ्यास करावा तर करावा कसा मधून, कारण मेन सोर्स काय असतो अभ्यासाचा तर पुस्तक।
मग त्यांच्याकडे पुस्तकच नसलं, पुस्तक असलं ते पण हिंदीमधून असलं तर समजायला सोपं नसतं जात. मग तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून आपण मराठीमधून पुस्तक तुमच्यासाठी काढलेले 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला ते मार्केटमध्ये अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. आता बघा सगळ्या पात्रता वगैरे काय जी माहिती ती सगळी आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तुम्हाला जर याच्यामध्ये आता वेगवेगळ्या पोस्ट असतात बघा, ही जी काही अग्निवीर भरती आहे, या अग्निवीर भरतीमध्ये तुमची जीडीची पोस्ट सगळ्यात महत्वाची, सगळ्यात जास्त जागा असतात. आणि या भरतीमध्ये आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त जागा असणार आहे, जवळपास 1,00,000 जागा असणार आहे. म्हणून खूप मोठी संधी तुम्हाला या भरतीमध्ये. बघा जी काही जनरल ड्युटी आहे, या जनरल ड्युटीसाठी काय पात्रता लागणार, तुमची 10वी पास झालेली पाहिजे आणि तुम्हाला एकूण 45% पडलेले पाहिजे 10वी मध्ये आणि प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 33%च्या पुढे मार्क पाहिजे. त्यावेळेस तुम्ही अग्निवीर जीडी मध्ये फॉर्म भरू शकतात. तुमची जी काही वयोमर्यादा असणारी 17.5 ते 22 वर्ष असणारे, इथं जरी 22 वर्ष दिसत असली तरी ऍक्च्युअल तुम्ही म्हणशाल सर आता भरपूर मुलांचं काय होतं 21 वर्ष 11 महिने वय, त्या मुलांना फॉर्म भरता येत नाही. त्याच्या मागचं कारण काय, त्यांनी एक एज लिमिट दिलेली तिथं, ती म्हणजेच कोणती, तर 1 जुलै 2005 पासून तर 1 जुलै 2009 पर्यंत याच्यामध्ये ज्यांचा जन्म येत असला ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. फक्त आता चेंजेस काय झाला, तरी 1 वर्ष 4-5 महिने वय वाढ मिळाला असं आपण म्हणू शकतो. कारण मागच्या भरत्यानुसार इथं फक्त काय चेंजेस होणार होते तुम्हाला सांगू का, जुलैच्या जागी फक्त इथे ऑक्टोबर होणार होतं. म्हणजे मुलांना 4-5 महिन्याची सवलत मिळाली असं आपण म्हणू शकतो. फक्त 21च्या जागी त्यांनी 22 केलं. हे असं करायला नाही पाहिजे, कारण ज्या मुलाचं वय इथं ते 22 दाखवत आहे आणि ज्या मुलाचं वय 20 वर्ष 8 महिने 9 महिने, 21 वर्ष 8 महिने 9 महिने, 20 पहिल्या अगोदर तसं भरता येत नव्हतं. ज्या विद्यार्थ्याचं वय 21 वर्ष 9 महिने 10 महिने 11 महिने त्यालाच फॉर्म अप्लाय करता येत नाही आणि यांनी इथं लिहून ठेवलं 22, नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे त्यांच्या. असं व्हायला नकोय. ठीक आहे. पण इथं त्यांनी जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर अग्निवीर मध्ये जो की टेक्निकलचा ट्रेड असतो, टेक्निकलची पोस्ट असते, खूप जास्त महत्वाची असते. जीडीच्या याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड ड्युटी खूप जास्त भेटत असते, इकडे तिकडे तुमच्या बॉर्डरवर ड्युटी अशा पद्धतीनं. पण कोणती का ड्युटी असो, आर्मीमध्ये जाणं, ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आर्मीमध्ये जाणं आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा जज्बा असतो. बरोबर आहे की नाही, वेगळ्या प्रकारचा जज्बा असतो म्हणून त्याला आर्मीमध्ये जायचं असतं. तसा जज्बा असणं गरजेचं आहे. देश सेवेसाठी भरपूर जे काही कमी मुलं असतात ज्यांची इच्छा असते की आपल्याला देश सेवेसाठी काहीतरी करणे, या देशासाठी काहीतरी करणे, आर्मीमध्ये जायचंय, वर्दी घालायचं स्वप्न असतं. स्वप्न पडत असतात नाही, पडले पाहिजे आपल्याला हे सगळे स्वप्न. ठीक आहे. बघा टेक्निकल मध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही सायन्स घेतलेलं पाहिजे 12वीला आणि तुमची 12वी झालेली पाहिजे. वयोमर्यादा एज लिमिट सगळ्याकडे तीच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 12वी झालेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं म्हणजे सायन्स घेतलेलं पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला कमीत कमी 50% मार्क पडले पाहिजे. किती, 50% मार्क तुम्हाला पडलेले पाहिजे. बघा, एक्झाम पास इन सायन्स विथ फिजिक्स मॅथ्स अँड इंग्लिश विथ मिनिमम 50% मार्किंग ऍग्रिगेट, 50% तुम्हाला कमीत कमी पडणं गरजेचं आहे. और तुम्ही जर आयटीआय केलेला असला, म्हणजे भरपूर विद्यार्थी असे असतात त्यांनी 10वी केल्यानंतर ती 12वी करत नाही तर आयटीआय करतात. मग ज्या विद्यार्थ्यांनी 10वी त्याच्यानंतर आयटीआय केला ते सुद्धा टेक्निकल ब्रँचला फॉर्म भरू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल मध्ये फॉर्म भरायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा आयटीआय झालेला आहे त्यांच्यासाठी तर खूप मोठी सुवर्ण संधी आहे. कारण पेपरची त्यांना जवळजवळ 50 मार्क भेटत असतात एक्स्ट्रा. ते ट्रेडनुसार भेटत असतं की तुम्ही आयटीआय कशामध्ये केलेला आहे, कशा प्रकारे केलेला आहे ते पण पुढे सांगतो. मग ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआय केलेला आहे त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे, कारण तुम्हाला जवळजवळ 20 मार्क 25 मार्क डायरेक्ट 50 मार्क भेटतात. एवढे मार्क भेटतात तुम्हाला त्या आयटीआयचे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा आयटीआय झालेला आहे त्यांनी या ठिकाणी टेक्निकल मध्ये फॉर्म भरायचा आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढे आपण पुढची कॅटेगरी बघूया बरं, क्लर्क. क्लर्क मध्ये सुद्धा तुमचं 12वी झालेलं पाहिजे आणि तुम्ही सायन्स घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 60% पडलेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला 12वीला 60% पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 50% पडणं गरजेचं आहे जर तुम्हाला क्लर्क मध्ये फॉर्म भरायचा असेल तर, किंवा स्टोअर किपर टेक्निकल ज्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म भरायचा असला, आता ट्रेड्समॅन मध्ये 2 कॅटेगरी असतात कोणकोणत्या, एक 10वी पास वरती असते, एक 8वी पास वरती. मग 10वी पास वरती त्यांनी आता एक क्रायटेरिया दिलाय बरं का, इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 10वी पास वरती जे काही ट्रेडमॅन आहे तिथं तुम्हाला 9 ते 10 ऑप्शन दिले जाणार आहे. त्या 9 ऑप्शन मधून एक ऑप्शन निवडणं गरजेचं आहे. नाही निवडला तर अंतिम यादीमध्ये तुमचं नाव झालं, सगळं झालं, तुमचं फिजिकल झालं, पेपर झाला, तुमचं अंतिम लिस्ट मध्ये नाव आलं, पण त्या जागाची, त्या ट्रेडची जर जागा उपलब्ध नसली तर तुम्हाला घेणार नाही, ते बाद करून टाकणार. त्यांनी ऑफिशियली त्यांच्या जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती अगोदरच ते अपडेट केलेले. म्हणून ज्यांना ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आपण तसा बनवणारच आहे, फक्त लक्षात ठेवा महत्वाची माहिती. त्याच्यानंतर बघा 8वी पास वरती भरायचा असेल किंवा 10वी पास वरती भरायचा असेल तर तुम्हाला 10वी मध्ये 33% पडलेले पाहिजे. 8वी पास वरती भरायचा असेल तर 33% पडणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया की फिजिकल क्रायटेरिया काय, फिजिकलची पात्रता काय, हाईट किती पाहिजे, छाती किती पाहिजे. बरोबर आहे. बघा अग्निवीरसाठी जी काही तुम्हाला हाईट लागणार आहे ती 168 लागणार आहे. हे आपल्या महाराष्ट्रासाठीचे सांगतोय मी. ठीक आहे. की जनरल ड्युटीसाठी 168, काही ठिकाणी 170 पण दिलेले, पण आपल्यासाठी 168 लागणार आहे जर तुम्हाला जेडी मध्ये फॉर्म भरायचा आहे तर. जर तुम्हाला टेक्निकल मध्ये फॉर्म भरायचा आहे तर 167 सेंटीमीटर हाईट पाहिजे. जर तुम्हाला क्लर्क मध्ये फॉर्म भरायचा आहे तर 162.
बघा क्लर्कच्या विद्यार्थ्यांना 162 एवढी हाईट असणार आहे. ज्यांची हाईट कमी असेल त्यांनी क्लर्क मध्ये फॉर्म भरा. त्याच्यानंतर 10वी पास वरती 8वी पास वरती 168 म्हणजे जसं जीडीला आहे सेम त्या प्रकारे. इकडे तुम्हाला छाती सुद्धा दिलेली आहे. इथं 77 76 77 76 76 5 सेंटीमीटर एक्सपान्शन म्हणजे न फुगवता इकडं आणि फुगवता 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा पाहिजे, जी कोणत्याही भरतीसाठी असते. आता इथं बघा जो काही स्पोर्टमॅन आहे म्हणजे एखाद्याकडं स्पोर्टचं सर्टिफिकेट असेल, खेळाडूचं सर्टिफिकेट असेल, पण ते कोणतं पाहिजे, एकतर इंटरनॅशनल पाहिजे, नॅशनल पाहिजे किंवा स्टॅट अँड दोज हु रिप्रेझेंट डिस्ट्रिक्ट, ज्यांनी डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केलेलं आहे किंवा स्टेटला रिप्रेझेंट केलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्यांना काय भेटणार आहे, हाईटमध्ये 2 सेंटीमीटर आणि छातीमध्ये 3 सेंटीमीटर आणि वेटमध्ये वजनामध्ये 5 किलोग्राम एवढी सूट त्या ठिकाणी भेटणार आहे. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचे की आता नेमकं मार्क कोणाला दिले जात असते एक्स्ट्रा परीक्षेमध्ये, सगळ्यात महत्वाचं हे. आता इथे वेगवेगळे ट्रेड तुम्हाला दिलेले बघा. सन ऑफ सर्व्हिसमॅन म्हणजे ज्याचे वडील आर्मीमध्ये होते, बरोबर आहे की नाही, ज्याचे वडील आर्मीमध्ये होते किंवा आहे त्या विद्यार्थ्याला, किंवा सन ऑफ सर्व्हिसमॅन, सन ऑफ वॉर विडो म्हणजे एखादी महिला आहे ती आर्मीमध्ये होती, तिचा मुलगा. त्याच्यानंतर सन ऑफ विडो दिलेलं इथं म्हणजे विधवा महिला आहे, त्या विधवा महिलेच्या मुलाला. त्याच्यानंतर विडो इन्क्लुडिंग अडॉप्टेड सन, अडॉप्शन डन ड्युरिंग लाईफ टाइम ऑफ अ सोल्जर 2 वर्ड्स ओनली. मग हे जे काही विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांना जीडी मध्ये 20 मार्क म्हणजे सगळे जे काही ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये त्यांना परीक्षेसाठी 20-20 मार्क वाढवून दिले जाणार आहे. खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे एवढे सगळे मार्क तुम्हाला बोनसमध्ये मिळणं म्हणजे लय महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा स्पोर्ट्स पर्सन, मी काय सांगितलं सगळ्यात महत्वाचं इथे लिहिलेलं. आता स्पोर्ट्समॅन आहे, खेळाडूचं प्रमाणपत्र आहे, तिथे तुम्हाला नॅशनल, इंटरनॅशनल, त्याचबरोबर स्टेटला तुम्ही डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केलेलं असलं तरी हाईटमध्ये, वजनामध्ये, छातीमध्ये सूट भेटणार आहे. पण इथं सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं, रिप्रेझेंटेड इंडिया ऍट द इंटरनॅशनल लेवल. जर तुम्ही इंटरनॅशनल लेवलला खेळले असन त्यावेळेसच तुम्हाला या ठिकाणी 20 मार्क भेटणार आहे. बघा 20-20-20 कोणत्याही ट्रेडसाठी फॉर्म भरा, तुम्हाला 20 मार्क त्या ठिकाणी दिले जाणार आहे. फक्त तुम्ही इंडियाला रिप्रेझेंट केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही इंटरनॅशनलला खेळलेले असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलं, रिप्रेझेंटेड स्टेट ऍट द सिनियर, ज्युनियर, नॅशनल लेवल अँड हॅव ऑन एनी मेडल इन इंडिव्हिज्युअल इव्हेंट. त्याच्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी नॅशनल लेवलला जर रिप्रेझेंट केला असेल तर तुम्हाला 15 मार्क म्हणजे 5 मार्क कमी झाले. इंटरनॅशनलला असलं तर 20 मार्क, नॅशनल लेवलला असलं तर 15 मार्क. एकदम डिटेल माहिती सांगतोय तुम्हाला, बेसिक टू ऍडव्हान्स, म्हणून व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेड कॉलेज, युनिव्हर्सिटी, डिस्ट्रिक्टला खेळला असेल किंवा एखाद्या कॉलेजला तुम्ही रिप्रेझेंट केला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, 10 मार्क तुम्हाला भेटणार आहे. स्टेट किंवा नॅशनल लेवलला तुम्ही खेळला असेल खेलो इंडिया गेम्स मध्ये तर 10 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी बोनसमध्ये दिले जाणार आहे परीक्षेसाठी. आलं लक्षात. अजून बघा कोणाकोणाला सूट मिळणार, रिप्रेझेंटेड डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केला असेल तर 5 मार्क, सॉरी किती, डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केला असेल तर. त्याच्यानंतर स्टेट स्कूल टीम म्हणजे तुम्ही थोडी जरी अचिव्हमेंट केली असेल, डिस्ट्रिक्टच्या विभागाला जर तुम्ही गेले असेल त्या ठिकाणी किंवा एखाद्या विभागीय स्पर्धा असतात त्याच्यामध्ये जर तुमचा नंबर आला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बोनसमध्ये एवढे मार्क दिले जाणार आहे. ते एकदा व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा फायदा एनसीसी वाल्यांना सुद्धा याच्यामध्ये होत असतो. बघा एनसीसी ए सर्टिफिकेट वाल्यांना सगळ्या ट्रेडसाठी 5 मार्क मिळणार आहे. जर बी सर्टिफिकेट असेल तर 10 मार्क मिळणार आहे. सी सर्टिफिकेट असेल तर 15. इथं फक्त हा जो काही जीडीचा ट्रेड आहे, सी सर्टिफिकेट वाला जीडीच्या ट्रेडसाठी 20, बाकीच्या ट्रेडसाठी 15 मार्क. आणि जर तुम्ही रिपब्लिक डे मध्ये त्या ठिकाणी परेडमध्ये सहभाग घेतला असाल एनसीसी वाल्यांनी तर त्यांना त्या ठिकाणी जीडी मध्ये 25, बाकीच्या ठिकाणी 20-20 मार्क एवढे बोनसमध्ये मिळणार. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या. त्याच्यानंतर बघा अग्निवीर कॅन्डिडेट्स फॉर अग्निवीर क्लर्क, स्टोअर कीपर, टेक्निकल कॅट हॅव्हिंग 0 लेवल आयटी कोर्स सर्टिफिकेट इश्यूड बाय, ही जी संस्था आहे त्या संस्थेनं हॅव्हिंग हायर लेवल आयटी कोर्स सर्टिफिकेट फ्रॉम. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की आयटीआय खूप जास्त महत्वाचा असणार आहे क्लर्कच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी. त्याचबरोबर बघा आयटीआय डिप्लोमा, इथं तुम्हाला 10++ 2 इयर तुम्ही केलेला असला तर 20 मार्क तुम्हाला भेटणार आहे. 2 किंवा 3 वर्षाचा तुम्ही डिप्लोमा केलेला असला तर 30 मार्क तुम्हाला भेटणार. 12+, आणि 12वी वरती जर तुम्ही त्या ठिकाणी डिप्लोमा केलेला असणार आहे तर डायरेक्ट 50 मिळणार आहे. 12वी वरती जर तुम्ही आयटीआय केलेला असला 1 इयरचा किंवा 1 इयरचा केलेला असला तर 30 मार्क, 2 इयरचा केलेला असला तर 40 मार्क. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आयटीआय झालेला आहे त्यांना बोनसमध्ये एवढे सगळे मार्क मिळणार आहे त्या ठिकाणी, म्हणून हे खूप जास्त महत्वाचं आहे जर टेक्निकल मध्ये फॉर्म भरायचा असेल तर. ठीक आहे. आता निवड प्रक्रिया तुमची कशी होणार आहे बघा. सर्वात अगोदर एक्झाम होणार. एक्झाम मध्ये काय असते, 100 मार्काची एक्झाम तुमची होत असती. तुम्हाला जीडी साठी बघायला गेलो तर 4 विषय महत्वाचे असतात. एक आहे बघा मॅथ असतं तुम्हाला 15 क्वेश्चन. त्याच्यानंतर तुमची रिझनिंगचे 5 क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर सायन्सचे 15 क्वेश्चन असतात. जीके चे 15 क्वेश्चन.
असे जीडी साठी बघितलं वेगवेगळ्या ट्रेडनुसार वेगवेगळं असतं, त्याच्याबद्दल आपण अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे. परत एकदा आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकणार आहे की ट्रेडनुसार पात्रता काय काय असते बाबांनो. आता बऱ्यापैकी समजून सांगितलं, पण ट्रेडनुसार कोणकोणते विषय असतात, कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे, कोणकोणत्या विषयाचा कसा अभ्यास केला पाहिजे, त्याचा सुद्धा आपण लवकरच एक व्हिडिओ टाकणार आहे. ठीक आहे, बघा 15 15 15 आणि हे 5 एकूण किती क्वेश्चन झाले? 50 क्वेश्चन. 50 क्वेश्चन, एका क्वेश्चनला 2 मार्क, 50 क्वेश्चनला किती असणार? 100 मार्क. परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एवढं लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 60 मिनिटं, एका तासाचा वेळ तुम्हाला दिला जाणार ही सगळी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. मग अगोदर तुमची एक्झाम होणार, एक्झामच्या मार्कवरती जे मार्क तुम्हाला पडलेले, नंतर तुम्हाला 1 मिनिट लावली जाणार. ती मिनिट लावल्यानंतर पुढे तुमचं फिजिकलला सिलेक्शन होणार आहे. आता ते कटअप लावतात एक विशिष्ट कटअप, पण तुम्हाला पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क त्या ठिकाणी घ्यायचे. त्याच्यानंतर फिजिकल होणार, फिजिकलमध्ये काय काय असतं ते पण तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मेडिकल होणार, मग फायनल मेरिट लिस्ट तुमची लागणारी. फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं की यू आर आर्मी, तुम्ही झाले आर्मी अग्निवीर. ठीक आहे, नंतर आर्मी अग्निवीर बनणं म्हणजे असं तसं काम नाही, तर एक सरकारी नोकरी मिळतीये. मग असं नाही की 4 वर्षासाठी मिळतीये, 25% लोक ते त्या ठिकाणी रिझर्व ठेवत असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्या फोर्सेसमध्ये सुद्धा आता चान्स दिला जातोय, स्पेशल तुमच्या जागा ठेवल्या जात आहे. म्हणून टेन्शन घेऊ नका, 4 वर्षाची जरी असली नंतर तुम्हाला परमनंट वेगवेगळ्या भरत्या भेटणार आहे त्याच्या जागेवरती. हे 4 वर्ष तरी जज्बा पाहिजे माणसाच्या मनामध्ये की आपल्याला आर्मीमध्ये जायचंय, देश सेवेसाठी काहीतरी करायचंय. जसं एखाद्या आर्मीवाल्याला, आर्मी पर्सनला आपण टीव्ही मध्ये बघितलं, एखाद्या रील मध्ये बघितलं, व्हिडिओ मध्ये बघितलं तर कसा अंगाला काटा येतो. एखादी बॉर्डर मूवी बघा बरं, आता जी बॉर्डर मूवी जर आपण बघितली, अंगाला काटा येतो, असं वाटतं मी ह्या हिरोच्या जागी पाहिजे होतो. सनी देओलच्या जागी तुम्ही स्वतःला पाहता, बरोबर आहे की नाही? मग तसं रियालिटीमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. दुसऱ्याची वर्दी बघण्यापेक्षा, दुसऱ्याची भावाची बहिणीची वर्दी घालण्यापेक्षा स्वतःची वर्दी तुम्हाला घालायची. आणि येणाऱ्या भरतीमध्ये 100% तुमची एक जागा फिक्स करायची. सांगितले की आपण भरपूर चांगल्या प्रकारे तयारी करून घेतोय. एवढी सगळी मोठी बॅच फक्त 200 रुपयाला आहे, मोठी गोष्ट नाही तुमच्यासाठी ती. ठीक आहे, मग तुम्हाला घ्यायची असली तर घ्या, दुसऱ्याची एखाद्याची आवडली तर त्याची घ्या, आमचीच घ्या असं आम्ही म्हणत नाही. पण आमच्या पद्धतीने आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू, सगळी टीम अनुभवी तुम्हाला शिकवायला. मी स्वतः एनडीएचा पेपर काढलेला आहे. आर्मी अधिकारीसाठी जो काही एनडीएचा पेपर होत असतो, तो एनडीएचा पेपर उत्तीर्ण होऊन जो अवघड इंटरव्ह्यू असतो, तो अवघड इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. म्हणजे सगळी जी काही टीम आहे स्वतःचा मोठेपणा सांगत नाही, तर सगळी जी काही टीम आहे शिकवायला ती अनुभवी आहे. मग त्या अनुभवाचा नक्की तुम्ही त्या ठिकाणी फायदा घ्या. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुमचं फायनली सिलेक्शन होत असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा फिजिकलमध्ये काय असतं, तर 1600 मीटर रनिंग असते आणि त्याच्यानंतर पुलअप्स, हे 2 महत्वाचे. बाकीचं क्वालिफाईंग आहे ते सगळेजण जवळपास 99% लोक क्वालिफाय करत असतात. ठीक आहे, मग 1600 मध्ये तुम्ही जर 5 मिनिटं 30 सेकंदाच्या आत आली, आता इथं हा वेळ दिलेला असतो 5 मिनिटं 30 सेकंद, पण ते तिथं पर्चा करत असतात, फर्स्ट पर्ची, सेकंड पर्ची. मग ते कधी कधी 5 मिनिटं त्यांचं काय घोळ करतात आणि काही नाही सांगता येत. त्याला घोळ नाही म्हणणार आपण, पण त्यांची वेगवेगळी पद्धत असते. कधी कधी टायमिंगच कमी करून टाकतात. म्हणजे फर्स्ट पर्ची मध्ये आलेले जे काही लोक आहे ते 5 मध्येच घेतात किंवा 5:10 मध्ये, 5:20 मध्येच घेतात, पण ऑफिशियली 5 मिनिटं 30 सेकंदाचा टायमिंग दिलेला आहे. मग जे विद्यार्थी 5 मिनिटं 30 सेकंदामध्ये आले त्यांना 60 मार्क मिळणार आहे. किती? 60 मार्क. आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी 10 पुलअप्स मारले, 10 पुलअप्स जर मारले तर 40 मार्क मिळणार. म्हणजे 10 पुलअप साठी 40 मार्क. इथला 1 पण मार्क नका जाऊ देऊ, 1 पण पुलअप्स कमी नका होऊ देऊ. आतापासून प्रॅक्टिस करा चांगली. आणि रनिंग मध्ये 2, 4, 5 मार्क डायरेक्ट तुम्ही जर 5 मिनिटं 45 सेकंद पर्यंत जर आले तर 48, म्हणजे 12 मार्काचा फरक पडतोय. फिजिकल चांगलं ठेवा. बट जो आर्मी के चित्ते, उनकी जो काही फिजिकल होती, उनकी जो काही दौड होती वो बढ़िया होती, असं वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलं असं. आर्मीची तयारी करताय, आर्मीला सगळ्यात महत्वाचं काय? फिजिकल. फिजिकल तर आर्मीवाल्या पोराचं त्या ठिकाणी आउट ऑफच पाहिजे, 100 पैकी 100च पाहिजे. त्यालाच खरा आर्मीवाला आपण म्हणू शकतो. पण एखादा या अभ्यासात थोडासा हुशार असतो, त्याला वाटलं बाकीचे जे काही ट्रेड आहे, टेक्निकल झालं, क्लर्क झालं, पण ज्याला जेडीचा फॉर्म भरायचा आहे, ज्याला ट्रेड्समॅनचा फॉर्म भरायचा आहे, त्याचं फिजिकल एकदम पक्कच पाहिजे, आउट ऑफच पाहिजे. ठीक आहे, बघा 5 मिनिटं 46 सेकंद ते 6 मिनिटापर्यंत आले तर 36 मार्क, 8 पुलअप्स मारले तर 27 मार्क. सगळं बघून घ्या तुम्हाला अशा पद्धती. 6 मिनिटं किंवा 6 मिनिटं 15 सेकंदामध्ये आले तर 24 मिनिटं. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने तुमचं जे काही फिजिकल असणार आहे ते फिजिकल 100 मार्कासाठी असणार आहे. 100 मार्कासाठी पेपर आणि 100 मार्कासाठी तुम्हाला फिजिकल असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पगार बघा काय असतो, तर इथं यांनी दिलेलं आहे फर्स्ट इयर. पहिल्या वर्षी 30,000, दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,000, चौथ्या वर्षी 40,000 पर मंथ पगार दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीनं. बरोबर. इन हँड किती आहे? ती 21, 23, 25, 28 याच्यामध्ये काहीतरी फंड वगैरे ते कापून घेत असतात. पण पगार इथं कमी दिसत असली तुम्हाला त्या ठिकाणी, पण पगार तेवढीच नसती. तुम्हाला तुमची जी काही एरिया असतो, समजा तुमची पोस्टिंग ज्या ठिकाणी झाली त्याच्यानुसार तुम्हाला अलाउन्स मिळत असतात. आता माझे बरेचसे मित्र आहे ते अग्निवीरवरती भरती झालेले, त्यांचं आता मागच्या वर्षी सिलेक्शन झालं, पण त्यांची आता सॅलरी 90,000 आहे, 80,000 आहे, 55,000 आहे. त्याचं कारण काय की त्यांच्या पोस्टिंग नुसार त्याला अलाउन्स भेटत असतात. बेसिक पे जरी कमी असलं, हे फक्त बेसिक पे
21,000, 30,000, 35,000 इथे दिसत असले, पण तुमची जर एखाद्या जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी, हिमाचल सारख्या ठिकाणी, अशा ठिकाणी जर पोस्टिंग आली तर तुम्हाला अलाउन्स जास्त भेटत असतं. ठीक आहे, मग तुमची पगार ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वाढत असते. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली इथं बघा काय दिलेलं आहे, एक्झिट आफ्टर 4 इयर्स, 4 वर्षानंतर अप्रॉक्सिमेटली 10.4 लाख ॲज सेवानिधी पॅकेज, म्हणजे जो काही तुम्हाला त्या ठिकाणी पॅकेज भेटत असतो रिटायर झाल्यानंतर, तो किती भेटणार आहे तर जवळपास 10-10.5 लाखाच्या आसपास भेटणार आहे. 4 वर्ष रिटायर झाल्यानंतर एवढे पैसे ते तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर हे देणार तर देणार तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन सुद्धा देणार आहे. वेगवेगळ्या ज्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहे त्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रिझर्वेशन सुद्धा दिलं जाणार. आला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. आता बऱ्यापैकी गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. अगोदर सुद्धा अग्निवीर भरतीच्या रिलेटेड आपण व्हिडिओ टाकलेले ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. बॅच जर घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करा, बॅच घ्या, दर्जेदार बॅच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, इथून पुढे जे काही दिवस तुमच्याकडे उरलेले ते जवळजवळ तुमच्याकडे फेब्रुवारी तर गेला जाता, मार्च, एप्रिल, मे, जून, म्हणजे 3 महिने किंवा 4 महिने आपण धरून चालले तर ह्या 3 महिन्याचं नियोजन इथून पुढे व्यवस्थित करायचं. टाइमपास करायचं नाही. आपण काय करत असतो, परीक्षा जवळ आल्यावर अभ्यास करू, असं करू तसं करू, ह्या सगळ्या भानगडीत पडतो. पण त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. इथून पुढे जे काही 3 महिने तुम्हाला मिळालेले त्या 3 महिन्याचं व्यवस्थित नियोजन करा. त्या नियोजनावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू, कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, कशावरती भर दिला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करणार आहे. त्यासाठी आपलं महाराष्ट्र अकॅडमी हे जे काही युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आर्मी अग्निवीर भरतीची सगळी तयारी इथून पुढे आपण करून घेणार आहे तुमची. तुम्हाला काही अडचण असली तर कमेंटमध्ये विचारा, कोणती माहिती पाहिजे असली तर ती सगळी माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा आपण प्रयत्न करू. बॅच बद्दल अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळी जी काही बॅच आहे बेसिक ते ऍडव्हान्स आहे. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या मुलांसाठी मराठी माध्यम मधली असलेली दर्जेदार ही बॅच आहे. मराठीमधून ज्यांना तयारी करायची आर्मी अग्निवीर भरतीची त्यांनी नक्की ही बॅच घ्या. त्याच्यामध्ये सराव टेस्ट सुद्धा देणार आहे, मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमचा स्कोअर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढला पाहिजे. सगळी टीम शिकवायला आहे, ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली टीम आहे. वेगवेगळ्या युपीएससी, एमपीएससीच्या, एनडीएच्या, सीडीएसच्या मुलाखती दिलेली टीम शिकवायला तुम्हाला असणार आहे. त्यामुळे या टीमच्या अनुभवाचा नक्की तुम्हाला येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये फायदा घेणार आहे. 80% ऑफर या बॅच वरती चालू आहे, म्हणजे 1000 ची बॅच फक्त 200 ला तुम्हाला मिळणार आहे. बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करा, किंवा बॅच संबंधित कोणती माहिती तुम्हाला पाहिजे असली तर दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता, किंवा तुम्हाला आर्मी अग्निवीर भरतीबद्दल कोणती माहिती पाहिजे असली तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न असेल की येणाऱ्या भरतीमध्ये मी अग्निवीर बनणार, तो विद्यार्थी नक्की व्हिडिओला लाईक करून जाईल, त्याचबरोबर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करून जाईल. आणि अशाच अग्निवीर भरतीच्या तयारीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा. जय हिंद.